गुजरात पाठोपाठ आता बंगळुरूच्या रोज या जातीच्या कांद्यावरचं 40% निर्यात शुल्क माफ, मात्र महाराष्ट्राच्या लाल कांद्यावर 40% निर्यात शुल्क कायम। लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या। 1 जूनला पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदारसंघासह 57 मतदारसंघांसाठी मतदान। प्रचार आटोपून पंतप्रधान ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीला जाणार। आव्हाडांवर टीका करण्यापेक्षा त्यांची भावना लक्षात घ्या, छगन भुजबळांचं वक्तव्य। एकीकडे भाजपची आव्हाडांवर टीका तर दुसरीकडे भुजबळांकडून पाठराखण। पुणे हिट अँड रन प्रकरणी शंभूराज देसाईंकडून सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकरांना नोटीस, 3 दिवसात आरोप सिद्ध करण्याचं आव्हान। पुणे पोर्शे अपघात प्रकरणी दुसरं ब्लड सॅम्पल आरोपीच्या आईचंच। पुरावे नष्ट केल्याप्रकरणी शिवानी अग्रवालच्या अटकेची शक्यता। शिवानी अग्रवाल नॉट रिचेबल, पोलिसांकडून शोध सुरू। ससून रुग्णालयाच्या डीन डॉक्टर काळे यांच्या निष्काळजीपणा, हसन मुश्रीफांचा आरोप। काळेंनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही। डॉक्टर तावरे रजेवर असताना हा प्रकार घडला, मुश्रीफांचं स्पष्टीकरण। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं पुनर्बांधणीचं काम पूर्ण, मंदिराला आलं 700 वर्षांपूर्वीचं जुनं रूप। 1 जूनपासून मंदिर भाविकांसाठी खुलं। जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये बस दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू तर 40 जण गंभीर जखमी। मेघालयच्या चेरापुंजीत पावसाचा हाहाकार, 24 तासात चेरापुंजीत 634 मिलीमीटर पावसाची नोंद।